ती शक्ती सोडतच नाही. ते माझ्याबरोबरच काय वाईट विचार केला तरी सांगायचं आहे असा विचार नाही करायचे कुणाबद्दल. सगळे माणसं काय असं असतात का? असा काय विचार तुझ्या डोक्यात आणू नको. काय काम धंद्याला जात नाही. बरोबर. घरातलं लोक म्हणा ह्याला काय वेळ लागलाय. हळूहळू आहे ना ते फोटोमधून आहे ना ते बाबा माझ्याशी बोलायला लागले. ती शक्ती सोडतच नाही. ते माझ्याबरोबरच काही करायला गेलो का आपल्याला डायरेक्शन देणार. हे नको करू, ओके, ते नको करू, असं नको करू. आणि एवढंच नाही, आपण कुणाबद्दल काही वाईट विचार केला तरी सांगायचं आहे असा विचार नाही करायचे कुणाबद्दल. अच्छा, ओके. हां, सगळे माणसं काय असं असतात का? असा काय विचार तुझ्या डोक्यात आणू नको. ओके. म्हणजे असं आपल्याला एकदम एक आणि संध्याकाळ झाली ना का 7-8 वाजले का मला म्हणजे त्या आंघोळ करू. ओके. आता आंघोळ कर, आंघोळ करायचं आणि मग 9 वाजता नंतर बसवायचं ध्यान करायला. अच्छा, पुढे बस ध्यान कर. ओके. मग त्यांनीच मला ध्यान शिकवला कसं करायचं. अच्छा, मग ध्यान करायचं आणि सकाळपर्यंत बसवायचे ओके. रात्रभर. आणि सकाळ झाली का मी उठून नाश्ता करून झोपायचो. ओके. मग दुपारी उठायचो, हां, पण झोप पूर्ण होत नाही. मग परत जेवायचो ओके. आणि झोपायचो. अच्छा, हेच कार्यक्रम. हां, काय काम धंद्याला जात नाही. बरोबर. घरातलं लोक म्हणा ह्याला काय वेळ लागलाय. हां, हे संध्याकाळ झाला तर मेडिटेशन, आंघोळ करतो हां, आणि बसतो मेडिटेशन, अगरबत्ती लावून आणि मग परत सकाळी ये झोपतो. हां, असं किती माहिती आहे, कमीत कमी 6 महिने ओके. कंटिन्यू ते चालू. कंटिन्यूस तेच चालू. ओके. आणि त्याच्यानंतर हळूहळू असं झालं ना का ते बाबांचा फोटो होता ना हां, ज्याच्यासमोर मी बसायचो. ओके, आमच्या किचन मोठा होता ओके. तर मी किचनमध्येच बसायचो कारण तिकडे कोणी डिस्टर्बन्स नव्हता ना. अच्छा, तर तिकडे बसायचो. तर हळूहळू आहे ना ते फोटोमधून आहे ना ते बाबा माझ्याशी बोलायला लागले. अच्छा, म्हणजे असं असं प्रत्यक्ष वाटायचं का बोलताय. ओके. तर असं बोलले एक दिवस मला बोलले का तुला प्रसाद खायची का प्रसाद. हां, तर मला वाटलं काहीतरी आता लाडू बिडू निघेल बरोबर. फोटोत आपण असं पिक्चरमध्ये बघितलं असतं ना. विचार करतो. हो, तर म्हटलं हो. बोला त्या टोकरीमध्ये ठेवली खा. ओके. मी बघितलं तर ते एका जाग्याला एक टोकरी पडली होती हां, आणि त्याच्यावर कपडा होता. म्हटलं ठीक आहे ठीक आहे. बोले सगळं खायचं. म्हटलं हा सगळं खाणार. आता आपल्याला असं वाटलं काहीतरी लाडू काहीतरी निघेल आतमधून. पण नंतर पूजा संपल्यानंतर मी ते उघडला का त्याच्या आतमध्ये कमीत कमी 2 किलो मिरची, हिरवे मिरची. अरे बापरे म्हटलं हे काय. मिरची. आणि मी माझं असं होतं ना का मी 2 मिरची खाल्ली ना हां, का 3 दिवस मला आग व्हायचा. ओके. मी मिरची अजिबात खात नव्हतो. मला नाही जमत. हां, हां, पण आता मी म्हटलं नाही, आता यांना सांगितलं ना खाणार जे होईल ते होऊ द्या. बरोबर. कारण बाबा. हा, कारण मला माहिती होती शक्ती आहे ना हे मला काय व्हायला देणार नाही. बरोबर. आणि मी लागलो खायला. तुम्हाला खरं नाही वाटणार त्या मिरचीमध्ये मिरचीची वास नाही, ओके, मिरचीची तिखटपणा नाही. ओके. ते असं वाटतं का काकडी खातो म्हणून. अच्छा, एकदम मस्त एकदम. ओके. म्हणजे असं वाटतं का हे फक्त दिसायला मिरची आहे हां, हां, पण खायला नाही. खायला असं वाटतं काकडी खातोय. ओके. आणि सगळं खाल्लं. 4-5 उरली होती, 5-6. तेवढ्यात माझी बायको आली. अरे बघते हे काय म्हणतो वेळा झालाय का, आता डॉक्टरकडे चल. म्हटलं हे एवढं मिरची कोणी खातो का. अरे म्हटलं तिखटच नाही, खाऊन बघ. अरे काय म्हणतो मी आचार बनवायला घेतला, बघून घेतलाय तिखट आहे. बरोबर. अरे म्हटलं नाही तू खाऊन बघ. त्यांनी खाल्ला. आयला तिखटच नाही. ओके. मग तेवढ्यात माझी बहीण आली. माझी बहीण खाल्ली, माझ्या वडिलांना दिली. एक माझा मावशीचा पोरगा माझ्याकडे राहायचा कधी कधी. अच्छा. तर तो प्रकाश होता, त्याला दिला. त्यांनी पण खाल्ला. अरे काय तिखटच नाही. त्यावेळेला माझ्या वडिलांनी सांगितलं हां, का बोलला परवीन हे तुझे म्हणतो ना गुरु म्हणून हां, का सिद्ध गुरुमध्ये हे सामर्थ्यता आहे. तो तत्वाचा सार बदली करू शकतो. ओके, ओके. सिद्ध गुरु असतो ना हां, हां, तो तत्वाचा सार बदली करू शकतो. तो मिरचीला काकडी आणि काकडीला मिरची बनवू शकतो. बरोबर आहे. म्हणून तो कारण त्याच्या बोलण्यावर ते सगळे तत्व आहे ना तसे ऍक्शन करतात. बरोबर. जसं आता समजा पाण्याचा ग्लास आहे. हां, हे जर का कोणी सिद्ध माणसाने सांगितलं घे तुझा दवाई आहे का तुझा आजारपणा बरा होईल. बरोबर. बरोबर. हे माझ्या वडिलांनी सांगितलं. बरोबर. मग माझा कॉन्फिडन्स लेवल अजून वाढला. करेक्ट. मी म्हटलं आता तर आपल्या बरोबर एकदम सिद्ध गुरु आहे. मग मी असं वाटलं गुरु आला माझ्या बरोबर. असे एवढे असे लहान एवढे प्रकरण व्हायचे ना का आता तुम्ही व्हिडिओ बनायला सुरुवात केली ना का मला नाही वाटत का 1-2 वर्ष अगोदर
संपणार. बरोबर आहे आणि कारण- आपण करू ते कारण कसं आहे 90 ते धरून ते आज 2025 म्हणजे 35 वर्ष कंटिन्युअस हे सगळं चालूच आहे प्रकरण. ओके ओके आता थोडंसं म्हणजे कमी जास्त होतो पण ते 90 ते 94 पर्यंत ओके ते बाबा बरोबर 4 होते वर्ष. 4 वर्ष. जसं तुम्ही आणि मी असं म्हणून बोलतो ना तसे बाबा बसायचे ओके असं समोरच बसायचे. अच्छा म्हणजे ह्याच्यात ध्यानात हां 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 ध्यानात समोर बसायचे आणि मी जो काही प्रश्न असायचा तर ते उत्तर द्यायचे. ओके ओके आणि ते जग कसं चालतं हे पूर्ण जग हां ह्याच्यात पाप पुण्याचा हिशोब कसा चालतो, ओके ह्याच्यात धर्माचा हिशोब कसा चालतो, ह्याच्यात कुठली कुठली वस्तू आहे जाणून बुजून नाही करत पण तुमच्या हाताने घडते ओके का ते तुमच्यावर कसा परिणाम टाकतो. आज आपण जे जन्माला येतो तर आपल्याला असं वाटतं की आपण मागच्या जन्माचा पुण्य पाप घेऊन आलो पण तसं नाही. ओके तुमचे वडिलांचे पुण्य पाप ओके. ते तुम्ही कॅरी फॉरवर्ड करता. अच्छा कुठलीही आत्मा हां परत जन्माला येत नाही. ओके ओके आता समजा आज समजा तुमचे वय आहे आता 25 वर्ष बरोबर आहे. आता तुम्हाला एक मुलगा झाला बरोबर आहे का तुमचा 25 वर्षापर्यंतचा जो काय पुण्य पापचा हिशोब आहे हां त्या हिशोबाने त्याचं भाग्य लिहिलं जाईल. ओके हां आणि तुमच्या 40 वर्षात जर दुसरा मुलगा झाला का त्याचं भाग्य त्या हिशोबाने लिहिलं जाईल. म्हणून एका घरात 4 मुलं असतील तर सगळ्यांचं भाग्य वेगळे वेगळे वेगवेगळे असतात बरोबर सगळ्यांचं नेचर वेगळं वेगळे. करेक्ट आणि तुम्ही ऍब्झॉर्व केलं ना बरोबर का तुमचं काय नेचर होता. आता जसं माझ्या वयाचं मी आज काय एवढं कॉन्फिडन्स बोलतो कारण मी त्याच्यावर मी आहे ना एक्सपेरिमेंट करतो. ओके आज समजा मी आहे हां तर जेव्हा मी 20 वर्षाचा होतो त्या टायमाला माझं नेचर काय होता करेक्ट तर मी घरात अजिबात राहायचो नाही. ओके कुठेतरी फिरत राहायचो 8-8 दिवस 10-10 दिवस फिरत राहायचो. या मित्राकडे त्या मित्राकडे कधी तिकडे गेलो कधी 2 दिवस तिकडे गेलो. आमच्या घरातले लोक पण वडील म्हणायचे 8 दिवस नाही आला ना तर पोलीस कंप्लेंट करा ओके नाही तर जाऊ द्या येईल तो फिरत फिरत. अच्छा आज तेच सेम नेचर माझ्या पोराचा आलाय. तो पोरगा काही घरात टिकत नाही. ओके तो आठवड्यातनं 3 दिवस घरात राहतो 4 दिवस मित्रांकडे जातो ओके आणि डायरेक्ट शाळेतनंच म्हणतो आम्ही त्या मित्राच्या घरी चाललोय उद्या येतो. उद्या पण नाही येत परवा येतो. माझी बायको म्हणते हे बघ कसं आहे म्हटलं हे बघ जे मी सांगतो ना अध्यात्माचा हे खरं आहे. एक्झाम्पल कारण ज्या टायमाला हे जन्माला आला हां त्या टायमाला माझं नेचर तसंच होता ओके ओके आणि तेच नेचर ह्याच्यात आलेलं आहे. करेक्ट 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 म्हणजे हे प्रूव्ह होतो हां का हे जे बाबांनी मला ज्ञान दिलं आहे. हां आज तुम्ही जेवढं पुण्य कराल ना तेवढं तुमच्या मुलांचं आयुष्य तेवढं चांगलं होईल. बरोबर बरोबर आज तुम्ही जेवढं पाप केलं ना तुम्ही तर वारले पण त्याचं भरपाई तुमच्या मुलाला करावं लागेल. ओके जसं आज तुम्ही समजा काय बँक अकाउंटमध्ये बॅलन्स ठेवून गेले हां बरोबर आहे तर उद्या त्याला कोण वापरणार तुमच्या नंतर मुलगा. हो जर तुम्ही काही केस कवाला ठेवून गेले ते कुणावर येणार लढायला मुलाबरोबर मुलावर हो आणि तो जिंकला का त्याला प्रॉपर्टी भेटेल बरोबर हारला का त्याची प्रॉपर्टी जाईल. बरोबर सेम वस्तू पाप पुण्यामध्ये पण चालतो.